Okay, so neurohypophysis secretes mainly two hormone. First is antidiuretic hormone and second one is oxytocin. Yes, so first आपण पाहतोय oxytocin, but before starting that there are three parts of neurohypophysis. सांगितलेत ना मी, न्यूरोहायपोफायसिसचे कोणते तीन पार्ट असतात? येस, पार्स नर्वोसा, सेकंड येस इन्फंडिब्युलम, त्यालाच काय म्हणतात अजून? Infundibulum is also called as hypophyseal stalk. Okay, it is also called as hypophyseal stalk, and with the help of this hypophyseal stalk, this pituitary gland is connected to the or attached to the hypothalamus. Okay, and third part is median eminence. So these are the three part of neurohypophysis: pars nervosa, infundibulum and median eminence. So when जेव्हा मी तुम्हाला डायग्राम दाखवलेली त्यातला हा जो पार्ट आहे तो आपण न्यूरोहायपोफायसिस म्हटलेला, आणि इकडे ॲडेनोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिस मधला हा जो आहे तो स्टॉक आहे. कुठला स्टॉक? हायपोफायसियल स्टॉक. आणि इकडे हायपोथॅलॅमसकडे आपण लेबल केलं होतं मेडियन एमिनेसन्स, आणि हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत पार्स नर्वोसा. तर आता हा जो पार्स नर्वोसा आहे हा कोणतेही हार्मोन सिक्रेट करणार नाही. तो काय करेल? येस, इट स्टोर्स hormones secreted by, मुलींनो आन्सर द्या, secreted by hypothalamus. कितींना हा पॉइंट क्लिअर झालेला आहे? पिट्युटरी ग्लँडच्या ज्या दोन पार्ट आहेत, ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिस स्वतः हार्मोन सिक्रेट करतो, न्यूरोहायपोफायसिस स्वतः सिक्रेट करतो, पण ते हार्मोन तयार कोणी केलेले असतात? हायपोथॅलॅमसनी. इथे तयार झालेले हा स्टोअर करेल आणि मग तो रिलीज करेल. आलं लक्षात? हा डिफरन्स नीट लक्षात घ्या. त्यानंतर न्यूरोहायपोफायसिसचे दोन हार्मोन्स आहेत. सो टू हार्मोन्स secreted by this gland. First hormone is ADH, which is also called as antidiuretic hormone, and second hormone is oxytocin. Okay, so हे दोन हार्मोन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो फर्स्ट इज ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन बद्दल काय दिलेले बघा. So during parturition, contraction of uterus take place due to this hormone. So parturition जेव्हा फिटसची 9 मंथची ग्रोथ कंप्लीट होणार आहे, मदरच्या युटेरसमध्ये जेव्हा फिटसची ग्रोथ कंप्लीट होते, वेगवेगळे पिरियड केले जातात. सो पहिल्यांदा एग स्पर्म फर्टिलाइज होईल, त्यानंतर वेगवेगळ्या डिव्हिजनच्या स्टेजेस आहेत. ब्लास्टुला तयार होतो, मग गॅस्ट्रुलेशन होतं, त्यानंतर 3 ट्रायमेस्टर असतात. 3 ट्रायमेस्टरची ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर स्वतः फिटस डेव्हलप झालेल्याचे सिग्नल देतो, म्हणजे त्याच्या ग्लँडसुद्धा डेव्हलप झालेले असतात आणि हार्मोन सिक्रेट करतात. फिटसनी सिक्रेट केलेला हार्मोन मदरच्या ब्लडमध्ये येतात आणि तिथून पुढे मग मदर तिचे हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करते. सो ते डिटेल आपण रिप्रोडक्शनमध्ये पाहणार, पण हे लक्षात घ्या की पार्च्युरेशन म्हणजे काय, तर ॲक्ट ऑफ टेकिंग बर्थ घेण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं पार्च्युरेशन. हे नॅचरल पार्च्युरेशन जे आहे ते कोणत्या हार्मोनमुळे होतं? ऑक्सिटोसिन. सो ऑक्सिटोसिन हा जो हार्मोन आहे तो पार्च्युरेशनच्या वेळी लार्ज अमाऊंटमध्ये रिलीज केला जातो आणि त्यामुळे युटेरसचं पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन होतं. जर युटेरस कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागलं तर फिटस डाऊनवर्ड डिरेक्शननी पुश केलं जातं. ठीक आहे. सो हे जे पार्च्युरेशनच्या वेळी युटेरसचं कॉन्ट्रॅक्शन आहे ते या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे होतं. हेन्स इट इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन. म्हणून याला काय म्हणायचं? बर्थ हार्मोन असं म्हटलं जातं. रिझन सगळ्यांना कळलं का बघा. नेक्स्ट, इट स्टिम्युलेट contraction of mammary gland. मॅमरी ग्लँडचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन होतं. मॅमरी ग्लँडमध्ये मिल्क प्रोडक्शन कोणत्या हार्मोनमुळे झालं?
तो हार्मोन झाला आपला आधी. हां, प्रोलॅक्टिन. ओके, तर प्रेग्नन्सी पिरियडमध्ये ब्रेस्टचा साईज इन्क्रीज होणं, त्याच्यामध्ये मिल्क सिंथेसाइज होणं, ते सगळे रोल आपण प्रोलॅक्टिनमध्ये सांगितलं. पण बर्थ झाल्यानंतर मिल्क इजेक्ट होतं मॅमरी ग्लँडमधून किंवा रिलीज होतं. तर ते जे मिल्क इजेक्शन आहे ते कसं होतं, तर या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे मॅमरी ग्लँड्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मॅमरी ग्लँड जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात देअर इज इजेक्शन ऑफ मिल्क. इजेक्शन ऑफ मिल्क. आणि या रिझनमुळे याला मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. मिल्क इजेक्टिंग हार्मोन. सो दोन्ही नेम नीट लक्षात घ्या. फर्स्ट सांगितलं इट इज कॉल्ड ॲज बर्थ हार्मोन आणि सेकंड सांगितलं इट इज मिल्क इजेक्टिंग हार्मोन. सो न्यूरोहायपोफायसिसने सिक्रेट केलेला एक हार्मोन सांगितला तुम्हाला ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन पार्च्युरेशनच्या वेळी, पार्च्युरेशन, लॅक्टेशन, जस्टेशन हे वर्ड रिप्रोडक्शनमध्ये यूज होतात. पार्च्युरेशन या वर्डचं मी मिनिंग सांगितलं की बर्थ जी घेण्याची प्रोसेस आहे, नॅचरल बर्थ जी दिली जाते फिटसला, त्या प्रोसेसला पार्च्युरेशन असं म्हटलं जातं. तर त्या पार्च्युरेशनच्या वेळी युटेरसचं खूप पॉवरफुल कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते कॉन्ट्रॅक्शन ऑक्सिटोसिन या हार्मोनमुळे होतं. सो तुम्हाला माहिती असू द्या लेबर पेन जे स्टार्ट होतात ते या हार्मोनमुळे स्टार्ट होतात. आणि सेकंड थिंग, सपोज नॉर्मल लेबर पेन नसतील किंवा खूप कमी असतील तर त्याचा अर्थ ऑक्सिटोसिन कमी रिलीज झालेला आहे. सो बाहेरून जे हार्मोन इंजेक्ट केले जातात तर ते हे इंजेक्ट केले जातात. नेक्स्ट, हाच हार्मोन बर्थ दिल्यानंतर मॅमरी ग्लँडचं कॉन्ट्रॅक्शन याच्यामुळे होतं आणि मॅमरी ग्लँडमधून मिल्क जे आहे ते इजेक्ट केलं जातं. सो या दोन रिझनमुळे ऑक्सिटोसिनलाच बर्थ हार्मोन किंवा मिल्क इजेक्टिंग हार्मोन असं म्हटलं जातं. हे सगळ्यांना क्लिअर आहे, समजलं? ओके. सो न्यूरोहायपोफायसिसचे 3 पार्ट, पार्स नर्वोसा, इन्फंडिब्युलम किंवा हायपोफायसियल स्टॉक, मेडियन, एमिनेसन्स. आउट ऑफ दिस पार्स नर्वोसा तो जो पार्ट आहे तो काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. कोणी सिक्रेट केलेला हार्मोन, हायपोथॅलॅमसनी. त्यातला एक हार्मोन आपण पाहिला ऑक्सिटोसिन, दुसरा तुम्ही स्टडी केलेला आहे कोणता, अँटी डायुरेटिक हार्मोन. सो बघा आता अँटी डायुरेटिक हार्मोन. सो डायुरेसिस म्हणजे काय, अँटी म्हणजे अपोजिट, हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर का. अँटी म्हणजे अपोजिट, अँटी डायुरेटिक. डायुरेसिस, डायुरेसिस म्हणजे ह्या वर्डचं तुम्हाला मिनिंग समजलं हां की हार्मोनचं फंक्शन तुम्हाला कळणार. येस, डायुरेसिस मीन्स डायल्यूट युरिन, बॉडीच्या बाहेर डायल्यूट युरिन रिलीज होणं. सो ADHचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, अँटी डायुरेटिक हार्मोन or it is also called as vasopressin. हे नेम बऱ्याच मुलांच्या लक्षात नसेल तर मग याचा रोल सांगता येणार नाही. ADHलाच व्हॅसोप्रेसिन म्हणतात, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ADH इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅसोप्रेसिन. नेक्स्ट बघा, दिस ADH हेल्प इन रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन DCT अँड CT. आता तुम्ही एक्सक्रिएशन शिकलेला आहात सो तुम्हाला हे डिटेल माहिती आहेत बरोबर का. एक्सक्रिएशनमध्ये तुम्ही किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोणता शिकला, नेफ्रॉन. नेफ्रॉनचे आपण किती पार्ट पाहिले, फर्स्ट कप लाईक पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, बोमन्स कॅप्सूल. आणि बोमन्स कॅप्सूलमध्ये त्या कप लाईक पार्टमध्ये कॅपिलरीचं नेटवर्क असतं त्याला काय म्हणायचं, ग्लोमेरुलस. बोमन्स कॅप्सूल प्लस ग्लोमेरुलस दोघांना काय म्हणायचं, फक्त कप लाईक पार्ट आहे तो बोमन्स कॅप्सूल, आतमध्ये कॅपिलरीचं जे नेटवर्क आहे ते ग्लोमेरुलस. बोमन्स कॅप्सूल प्लस ग्लोमेरुलस दोघांना म्हणायचं माल्पिगियन बॉडी, त्याला म्हटलं जातं माल्पिगियन बॉडी, माल्पिगियन कॉर्पस्कल असे वर्ड यूज केले जातात. नेक्स्ट खालचा ट्युब्युलर पार्ट आहे, त्यातली पहिला जो कॉन्व्हिलेटेड पार्ट आहे त्याला म्हणायचं PCT, प्रॉक्झिमल कॉन्व्हिलेटेड ट्युब्यूल. नंतर यू शेपमध्ये टर्न झालेला जो पार्ट आहे लूप ऑफ हेनले किंवा हेनलेस लूप. शेवटचा पार्ट DCT, डिस्टल कॉन्व्हिलेटेड ट्युब्यूल, जो कुठे पण होणार आहे, कलेक्टिंग डक्ट. आलं लक्षात सगळ्यांच्या. हां, तर त्यातला वरचा माल्पिगियन बॉडी या पार्टचं काम काय असतं, युरिन फॉर्मेशन. मेन 2 स्टेपमध्ये तर नक्कीच होतं. पहिली स्टेप कुठली, फिल्ट्रेशन, अल्ट्रा फिल्ट्रेशन, आणि दुसरी सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. आठवलं का, अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये त्या ग्लोमेरुलस तो बोमन्स कॅप्सूल काय करेल, ब्लड फिल्टर करेल, आणि जे बाहेर येतं त्याला आपण काय म्हणतो, फिल्ट्रेट, नॉट युरिन, त्याला फिल्ट्रेट म्हटलं जातं. हे फिल्ट्रेट ट्युब्युलर पार्टमधून पास होतं. तो पार्ट काय करतो, रिॲब्झॉर्प्शन, सिलेक्टिव्ह रिॲब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह गोष्टींचंच रिॲब्झॉर्प्शन केलं जातं. तुम्हाला माहिती असेल एका दिवसाला फिल्ट्रेट किती तयार होतं,
190 लिटर एवढं फिल्ट्रेट तयार होतं आणि ॲक्च्युअल युरिन किती तयार झालेलं असतं 1 to 1.9 लिटर एवढंच युरिन तयार होतं. 1 ते जास्तीत जास्त 2 लिटर आपण कन्सिडर करू. सो त्याचा अर्थ जर 1 लिटर युरिन तयार होत असेल तर 189 लिटर काय होतंय रिॲब्झॉर्ब केलं जाते. म्हणजे ट्युब्युलर पार्टचा रोल कसा आहे खूप इम्पॉर्टंट आहे. अदरवाईज खूप वॉटर आपल्या बॉडीमधून लॉस होईल. सो हा जो हार्मोन आहे अँटी डायुरेटिक हार्मोन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॅसोप्रेसिन हा मेनली रिॲब्झॉर्प्शनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. रिॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन DCT डिस्टल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल. स्ट्रक्चर ड्रॉ करायला नको ना, आहे ना लक्षात सगळ्यांच्या. डिस्टल कॉन्व्हिलेटेड टिब्यूल आणि त्यानंतर कलेक्टिंग डक्ट ह्या दोन्ही पार्टमध्ये वॉटरचं जे रिॲब्झॉर्प्शन आहे ते कोणत्या हार्मोनमुळे होतं आहे अँटी डायुरेटिक. मग आता लॉजिकली बघा जर हे फिल्ट्रेट असेल इकडे ब्लड कॅपिलरीज आहे फिल्ट्रेटमधून वॉटर ॲब्झॉर्ब करून ब्लडमध्ये रिलीज केलं तर तुमची युरिनची क्वांटिटी कमी होईल की वाढेल. फिल्ट्रेटमधून ADHमुळे काय झालं ह्या आहे DCT आणि हे आहे कलेक्टिंग डक्ट. दोन्ही पार्टमध्ये ADHने काम केल्यानंतर इथलं फिल्ट्रेटमधलं वॉटर काय होईल रिॲब्झॉर्ब. तिथून ब्लडमध्ये ते वॉटर पुन्हा आणलं जाईल. बरोबर का. हां जर वॉटर रिॲब्झॉर्ब झालं तर युरिनचा जो आउटपुट आहे तो जास्त होईल की कमी होईल. नक्कीच कमी होणार. युरिनमधून वॉटर काय करताय तुम्ही रिॲब्झॉर्ब करताय. सो वॉटर युरिनचा जो आउटपुट आहे तो कमी होईल. सो युरिन आउटपुट डिक्रीजेस. सो युरिनचा आउटपुट जो आहे तो डिक्रीज होणार आहे किंवा लॉस ऑफ वॉटर इन युरिन डिक्रीजेस. नेक्स्ट अजून एक याचं काम आहे इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन ही टर्म माहिती आहे का. 2 वर्ड यूज केले जातात व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन आणि व्हॅसो डायलेशन. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन व्हॅसो मीन्स व्हेसल आणि कॉन्स्ट्रिक्ट करणं म्हणजे तिचा डायमीटर कमी करणं. जर व्हेसलचा डायमीटर कमी झाला तर ब्लड प्रेशर काय होईल आणि व्हॅसो डायलेशन जर डायलेट केलं वाढवलं जर डायमीटर तर ब्लड प्रेशर कमी होणार. सो हा जो ADH आहे तो व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून सुद्धा काम करतो. जर ब्लड व्हेसल कॉन्स्ट्रिक्ट झाली तर काय होणार ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार. इन्क्रीजेस ब्लड प्रेशर बाय व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करून ब्लड प्रेशर इन्क्रीज होतं. आता मी तुम्हाला म्हटलं की आपण फक्त ग्रोथ हार्मोनमध्ये डिफिशियन्सी आणि हायपर सिक्रेशनचे डिसऑर्डर पाहिले. या हार्मोनच्या बाबतीत सुद्धा आपण इथं डिसीजेस पाहणार आहोत. सो कोणते डिसीजेस आहेत बघा. जर या हार्मोनची डिफिशियन्सी झाली तर काय होईल. जर ADH नाही सिक्रेट झाला तर काय होईल. कसं काय येस. सो डिफिशियन्सी जर झाली या हार्मोनची तर इट रिड्यूसेस वॉटर रिॲब्झॉर्प्शन. वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन जे आहे ते या ठिकाणी रिड्यूस होईल. त्यानंतर नेक्स्ट युरिन आउटपुट काय होईल इन्क्रीज होईल. युरिनचा आउटपुट इन्क्रीज होणार आहे आणि ही जी कंडिशन असते या कंडिशनला म्हटलं जातं डायबिटीज इन्सिपिडस. साधं लॉजिक आहे. ADHचं काम काय आहे जे फिल्ट्रेट आहे त्या फिल्ट्रेटमधून वॉटर रिॲब्झॉर्प्शनला तो हेल्प करतोय. जर ADH सिक्रेट नाही झाला तर काय होईल वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होणार नाही आणि ते वॉटर युरिन बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाईल. म्हणजे युरिन कसं होईल डायल्यूट. कोणीतरी सांगितलं युरिन कसं होईल डायल्यूट होईल. हा हार्मोन कसा आहे अँटी डायुरेसिस. डायल्यूट युरिन जाऊ देत नाही. युरिनला कॉन्सन्ट्रेट करतो त्यातलं वॉटर रिॲब्झॉर्ब करायला मदत करतो. एवढं सगळ्यांना कळलंय का. सगळ्यांना कळलंय. जर हे कळलं असेल तरच डिफिशियन्सी कळेल. जर अँटी डायुरेटिक हार्मोन सिक्रेट नाही झाला तर वॉटरचं रिॲब्झॉर्प्शन होणार नाही. मग ते वॉटर काय होईल युरिन बरोबर बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जाईल. सो युरिन आउटपुट जो आहे तो काय होईल इन्क्रीज होईल. सतत युरिनेशन म्हणजे सारखं युरिनेशन होणं. युरिन आउटपुट इन्क्रीज होईल आणि ही जी कंडिशन आहे हा जो डिसीज आहे याला म्हटलं जातं डायबिटीज इन्सिपिडस. तर डायबिटीजचे 2 टाईप असतात डायबिटीज मेलिटस आणि डायबिटीज इन्सिपिडस. मेलिटस कधी होतो हां इन्सुलिन हा सुद्धा एक हार्मोनच आहे. इन्सुलिनची डिफिशियन्सी झाली की ब्लड शुगर लेवल काय होते
वाढते, ब्लड शुगर लेवल इन्क्रीज होते, त्या कंडिशनला म्हणतो आपण डायबिटीज मेलिटस. तर इन्सिपिडस हा जो डिसीज आहे याच्यामध्ये शुगरचा काही प्रॉब्लेम नसतो, फक्त एडीएचचं सिक्रेशन कमी होतं. एडीएच कमी झालं की वॉटर जास्तीत जास्त लॉस होतं आणि कंटिन्युअस थर्स्ट जी आहे या पर्सनला फील होते, म्हणजे सतत तहान लागणं, कारण बॉडीमधून बरंच वॉटर जे आहे ते यांच्या लॉस होत असतं. कळलं डायबिटीज इन्सिपिडस. अजून एक गोष्ट आहे, ज्या लोकांना इन्सुलिन डिफिशियन्सीचा डिसीज आहे, डायबिटीज मेलिटस आहे, त्यांच्या युरिनमध्ये ग्लुकोज असतं. हां, कारण ब्लडमध्ये ग्लुकोजची लेवल काय असेल, इन्क्रीज झालेली असेल. हे ब्लड कोण फिल्टर करेल, किडनी. फिल्ट्रेशनमध्ये ते फिल्ट्रेटमध्ये ग्लुकोजसुद्धा जातं, बरोबर का, आणि हे ग्लुकोज काय केलं जातं, रिॲब्झॉर्ब केलं जातं. पण यांच्या ब्लडमध्ये इतकं ग्लुकोज असतं, सो ते ग्लुकोज कशामध्ये अपियर होतं, युरिनमध्ये. सो युरिनमध्ये जर ग्लुकोज असेल तर कोणता डिसीज, डायबिटीज मेलिटस. यांच्या कंडिशनमध्ये युरिनमध्ये ग्लुकोज नसतो. युरिनमध्ये ग्लुकोज नाही, फक्त जास्त युरिनेशन होतं आहे, तर कोणता डिसीज असतो, डायबिटीज इन्सिपिडस. सगळ्यांच्या लक्षात राहील. ओके, सो हा झाला डिफिशियन्सीचा डिसऑर्डर आणि इथं आपला हा पॉईंट संपलेला आहे. सगळ्यांना कळलं. हेही लिहून ठेवा, नो लॉस ऑफ ग्लुकोज इन युरिन. युरिनमध्ये ग्लुकोज जे आहे ते लॉस होत नाही. एक्सेसिव्ह थर्स्ट मी तुम्हाला सांगितलेलंच आधी, आणि याला पॉलिडिप्सिया असं म्हटलं जातं. हां, ह्या टर्म तुम्हाला लक्षात ठेवायचे. जसं मी तुम्हाला म्हटलं की डाययुरेसिस म्हणजे काय, तर डायल्यूट युरिन रिलीज होणं, तसं पॉलिडिप्सिया या वर्डचं मिनिंग काय, थर्स्ट, सतत तहान लागणं, तर त्याला पॉलिडिप्सिया असं म्हटलं जातं. हार्मोन समजलं का. सो न्यूरोहायपोफायसिसचे आपले दोन्ही हार्मोन झालेले आहेत, एक ऑक्सिटोसिन आणि दुसरा एडीएच. ऑक्सिटोसिनचं दुसरं नेम नाही सांगितलेलं. ऑक्सिटोसिनलाच काय म्हणतात, बर्थ हार्मोन किंवा मिल्क इजेक्टिंग हार्मोन. तुम्हाला रिझन समजलं, कारण त्याच्यामुळे एकतर युटेरस कॉन्ट्रॅक्ट होतं बर्थच्या वेळी आणि मेमरी ग्लँड कॉन्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे मिल्क रिलीज केलं जातं, बरोबर का. त्यानंतर एडीएचचं अदर नेम काय सांगितलं, व्हॅसोप्रेसिन. हा रिॲब्झॉर्प्शन स्टिम्युलेट करतो वॉटरचं, कुठे, डीसीटी आणि कलेक्टिंग डक्ट. नीट लक्षात ठेवा. आणि जर व्हॅसोप्रेसिन सिक्रेट नाही झाला तर कोणता डिसीज होतो, डायबिटीज. ज्यात डायल्यूट युरिन किंवा युरिन आउटपुट इन्क्रीज होतं, सतत थर्स्ट लागणं, म्हणजे ज्याला पॉलिडिप्सिया असं म्हटलं जातं, आणि या कंडिशनला आपण डायबिटीज इन्सिपिडस असं म्हणतो. सो फर्स्ट ग्लँड आपली कंप्लीट झालेली आहे. नाही, अजून एक पार्ट राहिला, पार्स इंटरमेडिया. So next is pars intermedia. Pars intermedia हा जो पार्ट आहे, फर्स्ट थिंग इट इज पुअरली डेव्हलप इन ह्युमन. पुअरली डेव्हलप इन ह्युमन बिईंगमध्ये हा जो पार्ट आहे तो जास्त डेव्हलप झालेला नाही. सेकंड थिंग, हा कोणता हार्मोन सिक्रेट करणार आहे, MSH, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH सिक्रेट केला जातो. आता हा जो MSH आहे याचा रोल काय असतो, MSH स्टिम्युलेट डिस्पर्जन ऑफ मेलॅनिन ग्रॅन्युल. okay, in melanocyte and it is responsible for skin pigmentation. ठीक आहे. पार्स इंटरमेडिया कोणता हार्मोन सिक्रेट करतो, MSH. हां, पार्स इंटरमेडिया कोणता हार्मोन सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन MSH असं म्हटलं जातं. हा मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्यामुळे काय होणार आहे, तर मेलॅनोसाइट ज्या सेल आहेत, मेलॅनोसाइट ही सेल आहे आणि या मेलॅनोसाइटमध्ये मेलॅनिन ग्रॅन्युल्स असतात. तर या मेलॅनिन ग्रॅन्युल्सचं MSH मुळे डिस्पर्जन होतं
आणि डिस्पर्जन झाल्यानंतर आपल्या स्किनचं पिगमेंटेशन किंवा स्किनचा कलर जो आहे तो याच्यावरती ठरत असतो. सो MSH हार्मोन इन शॉर्ट आपलं स्किनचं पिगमेंटेशन किंवा स्किन कलरेशन ठरवणारा हार्मोन आहे. समजलं? पार्स इंटरमीडिया हार्मोनचं नेम आहे MSH. MSH कोणावरती काम करतो? मेलॅनोसाइट, त्याच्या आतमध्ये असणाऱ्या मेलॅनिन ग्रॅन्युअल जे आहेत त्या ग्रॅन्युअलचं तो डिस्पर्जन करेल. समजलं? ओके. सो आता आपले हार्मोन कंप्लीट झालेले आहेत. एकदा आपण लिस्ट रिपीट करूया. पहिला शिकलात तुम्ही ॲडेनोहायपोफायसिस. ॲडेनोहायपोफायसिसमध्ये STH सोमॅटोट्रॉफिक हार्मोन किंवा ग्रोथ हार्मोन. सेकंड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. नेक्स्ट ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. नेक्स्ट आपण पाहिला प्रोलॅक्टिन. येस. नेक्स्ट फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. नेक्स्ट ल्युटिनायझिंग हार्मोन. नेक्स्ट ICSH इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो हे हार्मोन ॲडेनोहायपोफायसिसचे. न्यूरोहायपोफायसिसमध्ये ऑक्सिटोसिन आणि अँटीडायुरेटिक हार्मोन म्हणजेच व्हॅसोप्रेसिन. आणि पार्स इंटरमीडियामध्ये मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो हे हार्मोन सगळे पिच्युटरी ग्लँड रिलीज करणार आहे. समजलं? ओके. पिच्युटरी ग्लँडमध्ये आता ही ग्लँड कुठून अराईज झाली? हायपोथॅलॅमसपासून, त्याच्या खाली फ्लोअरपासून काय तयार झालेली आहे? पिच्युटरी. ॲक्च्युली ती ड्युएल ओरिजिनची आहे, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता हा जो हायपोथॅलॅमस आहे तो ब्रेनच्या कोणत्या पार्टमध्ये येतो? आपण ब्रेनचे करेक्ट. ब्रेनचे किती पार्ट केले? 4 ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. 4 ब्रेनमध्ये तुम्हाला सांगितलं सेरेब्रम, डायनसेफॅलॉन अँड ऑल्फॅक्टरी लोब. त्यातला जो डायनसेफॅलॉन आहे त्याचं जे रूफ आहे त्याला म्हणायचं इपिथॅलॅमस. फ्लोअरला म्हणायचं हायपोथॅलॅमस. त्या हायपोथॅलॅमसपासून अराईज झालेलं सांगितलं तुम्हाला पिच्युटरी ग्लँड. आणि वॉल जे आहेत त्यांना म्हटलं जातं थॅलॅमी. पुन्हा रिपीट करते. इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमी. हायपोथॅलॅमसपासून कोणती ग्लँड अराईज झालेली आहे खाली? पिच्युटरी ग्लँड. तर जो इपिथॅलॅमस आहे त्याच्यापासून वरती बरोबर इपिथॅलॅमसपासून जी वरती अराईज होते त्या ग्लँडला म्हटलं जातं पिनियल ग्लँड. सो नीट लक्षात ठेवा, हायपोथॅलॅमसपासून खाली जी अराईज होती ती कोणती? पिच्युटरी ग्लँड. आणि इपिथॅलॅमसपासून अपवर्ड डिरेक्शननी जी आहे तिला म्हटलं जातं पिनियल ग्लँड. सो नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत पिनियल ग्लँड. सो बघा, so first thing, this pineal gland arises from roof of diencephalon. डायनसेफॅलॉनचं जे रूप आहे त्याच्यापासून अराईज होते. प्रेझेंट बिटवीन 2 सेरेब्रल हेमिस्फियर. 2 सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये पिनियल ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. नेक्स्ट, it is sensitive to signal of light. लाईटच्या सिग्नलसाठी ही सेन्सिटिव्ह आहे. ओके. आता हार्मोन बघा, मेलॅटोनिन हा हार्मोन सिक्रेट केला जातो. या हार्मोनवरती नीटला याआधी क्वेश्चन विचारलेला आहे. सो मेलॅटोनिन हा हार्मोन नीट लक्षात ठेवा. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लीप हार्मोन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज sleep hormone. Okay, it is derived from tryptophan. Tryptophan काय आहे? Yes, amino acid. Tryptophan हे amino acid आहे and it help in regulation of biological clock, ज्याला डायुरेनल सायकल असं म्हटलं जातं किंवा स्लीप वेक सायकल. सो बघा, पिनियल ग्लँड कुठून अराईज झालेली आहे? डायनसेफॅलॉनच्या रूफपासून म्हणजे इपिथॅलॅमसपासून. 2 सेरेब्रल हेमिस्फियर जे आहेत त्याच्या एक्झॅक्टली खाली ही पिनियल ग्लँड लोकेट झालेली असते. बुकमध्ये ब्रेनची डायग्राम दिलेली आहे, तिथं पिनियल ग्लँड इथे पण दिलेली आहे. पिनियल ग्लँडचं लोकेशन दिलेलं आहे. तर ती जी पिनियल ग्लँड आहे ती 2 सेरेब्रल हेमिस्फियरच्या मध्ये प्रेझेंट असते. नेक्स्ट, पिनियल ग्लँड जे हार्मोन सिक्रेट करते तो आहे मेलॅटोनिन. तर ही जी ग्लँड आहे ती लाईटच्या सिग्नलला सेन्सिटिव्ह असते. आणि तो जो मेलॅटोनिन हा जो हार्मोन आहे याला स्लीप हार्मोन असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हा हार्मोन ट्रिप्टोफॅन या अमिनो ॲसिडपासून डिराईव्ह झालेला आहे किंवा तयार झालेला आहे. सो इथं लक्षात काय काय ठेवणार? पिनियल ग्लँड अरायजेस फ्रॉम द रूफ ऑफ डायनसेफॅलॉन विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज इपिथॅलॅमस.
नेक्स्ट इट इज सेन्सिटिव्ह टू द सिग्नल ऑफ लाईट. लाईटच्या सिग्नलला ही ग्लँड कशी आहे, सेन्सिटिव्ह आहे. ओके, मग ही ग्लँड कोणता हार्मोन सिक्रेट करते, मेलॅटोनिन. मी मगाशीच सांगितलं, याच्यावरती नीटला क्वेश्चन विचारलेला आहे. मेलॅटोनिनला स्लीप हार्मोन असं म्हटलं जातं. हा जो स्लीप हार्मोन आहे तो ट्रिप्टोफॅन या अमिनो ॲसिडपासून तयार झालेला आहे. अँड इट हेल्प इन रेग्युलेशन ऑफ बायोलॉजिकल क्लॉक. बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे आपली जी स्लीप वेक सायकल आहे, कशी, जेव्हा अंधार पडेल किंवा नाईटला आपण झोपतो आणि पुन्हा सकाळी ॲक्टिव्ह. रात्रीच्या वेळी जे ॲनिमल ॲक्टिव्ह असतात त्यांना नॉक्टर्नल म्हणतात, बरोबर का. ओके, सर आपली जी स्लीप वेक सायकल आहे ती स्लीप वेक म्हणजे जरी तुम्ही अलार्म लावून नाहीत झोपला तरीही नंतर थोड्या वेळाने सनलाईट जेव्हा पडेल तेव्हा त्या हार्मोनमुळे ते काय होणार आहे, आपल्याला जाग येणार आहे. तर ते जे स्लीप वेक सायकल आहे ती या मेलॅटोनिन हार्मोनमुळे रेग्युलेट होते. सो हे लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन आहे. So 24 hour diurnal rhythm मेंटेन करण्याचं काम हे हार्मोन करणार आहे ऑफ स्लीप वेक सायकल. 24 तासामध्ये स्लीप वेक सायकल जी आहे किंवा डेली जी रन होते स्लीप वेक सायकल, तर त्याला आपण डाययुरेनल रिदम म्हणू. डाययुरेनल रिदम म्हणजे जी गोष्ट डेली दररोज 24 तासानंतर ते काय होणार आहे, रिपीट तशाच ॲक्टिव्हिटी होणार आहेत. म्हणजे दिवसा ते काम करणं, पुन्हा नाईटला झोपणं. हा जो डाययुरेनल रिदम आहे, हा रिदम किंवा स्लीप वेक सायकल जी आहे आपली ती या हार्मोनमुळे मेंटेन राहते. ठीक आहे, सगळ्यांना कळलं हे. पिनियल ग्लँड समजली का. ओके, सो पिच्युटरी ग्लँड फक्त मोठी आहे किंवा डिटेल जास्त हार्मोन्स आहेत. आणि त्यानंतर थायरॉइड ग्लँड, तिचे स्ट्रक्चरल डिटेल जास्त आहेत त्यामुळे ते लेंदी आहे. बाकी सगळ्या ग्लँड छोट्या आहेत. सो पिनियल ग्लँड इथं आपली झालेली आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, थायरॉइड ग्लँड. सो फर्स्ट, थायरॉइड ग्लँड इज लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. सो याआधी मी तुम्हाला सांगितलेले बहुतेक थायरॉइड ही लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे आणि पिच्युटरी ही स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. सो लक्षात ठेवा, थायरॉइड इज लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. नेक्स्ट इट इज बायलोब्ड. बायलोब्ड ग्लँड मीन्स इट इज मेड अप ऑफ 2 लोब्स. 2 लोब पासून बनलेली आहे. लोकेशन नीट बघा, इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ ट्रकिया. इन फ्रंट ऑफ ट्रकी. ओके, बिलो लॅरिंग्स. लॅरिंग्स माहिती आहे सगळ्यांना, माहिती आहे ना, इट इज साऊंड बॉक्स. सो ट्रकीच्या समोर लॅरिंग्सच्या खाली ही थायरॉइड ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. ओके, नेक्स्ट इट इज रिचली व्हॅस्क्युलर. सो या रिचली व्हॅस्क्युलर म्हणजे त्याला ब्लड व्हेसलचा सप्लाय जो आहे तो भरपूर आहे. नेक्स्ट, इट हॅज नॉन सिक्रेटरी बँड कॉल्ड इस्थमस. सो बायलोब्ड आहे आणि ते जे 2 लोब आहे ते कनेक्ट करण्यासाठी मध्ये बँड प्रेझेंट आहे. त्या बँडला इस्थमस असं म्हटलं जातं, ज्या बँडनी दोन्ही लोब कनेक्ट होतात. आणि हा बँड नॉन सिक्रेटरी आहे किंवा तो हार्मोन सिक्रेशनमध्ये पार्टिसिपेट होणार नाही. नेक्स्ट बघा, इस्थमस कनेक्ट 2 लोब. सो बघा, जर हा ट्रकी असेल तर ट्रकीच्या समोर ही जी आहे ती थायरॉइड ग्लँड, बायलोब्ड 2 लोब असणारी थायरॉइड ग्लँड आहे. आणि यांच्यामध्ये कनेक्ट करणारा हा जो बँड असतो, या बँडला काय म्हटलं जातं, इस्थमस असं म्हटलं जातं. हे दोन्ही लोब हा बँड कनेक्ट करतोय आणि हा नॉन सिक्रेटरी आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, थायरॉइड लोब इज थायरॉइड लोब हॅज राउंडेड फॉलिकल विच आर कॉल्ड ॲज थायरॉइड फॉलिकल. सो थायरॉइडचा क्रॉस सेक्शन दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला राउंडेड स्ट्रक्चर पाहायला मिळेल. आणि ते जे राउंडेड स्ट्रक्चर आहेत ते काय आहेत, थायरॉइड फॉलिकल. बघा या पद्धतीनं हे जे आहेत ते थायरॉइड फॉलिकल आहेत.
आणि थायरॉइड फॉलिकलच्या पेरिफेरीला या पद्धतीनं सेल दिलेले आहेत. क्युबॉइड शेपच्या सेल आहेत, क्युबॉइडल इपिथेलियम. आणि इपिथेलियमच्या खाली काय प्रेझेंट असतं कायम? येस, करेक्ट, बेसमेंट मेम्ब्रेन. क्युबॉइडल इपिथेलियम आहे आणि इपिथेलियल टिश्यूच्या खाली बेसमेंट मेम्ब्रेन असतं. सो या ज्या सेल आहेत त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरती सिच्युएट झालेल्या आहेत. सो थायरॉइड लोब जे आहेत ते राऊंडेड फॉलिकल आहेत, हे आपण बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघा, राऊंडेड फॉलिकल हेल्ड टुगेदर, फॉलिकल हेल्ड टुगेदर बाय स्ट्रोमा, कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड स्ट्रोमा. हां, थायरॉइड फॉलिकल एकमेकांपासून सेपरेट दिसत आहेत, तर हे एकमेकांना कनेक्ट कसे झालेले आहेत, तर यांच्यामध्ये, या फॉलिकलच्या मध्ये जो प्रेझेंट आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. सो स्ट्रोमा या कनेक्टिव्ह टिश्यूने ते वेगवेगळे थायरॉइड फॉलिकल जे आहेत हे वेगवेगळे फॉलिकल्स एकमेकांना कनेक्टेड आहेत. समजलं? ओके. सो थायरॉइड फॉलिकल आर कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड ॲज स्ट्रोमा. नेक्स्ट, स्ट्रोमा कंटेन. स्ट्रोमामध्ये काय काय आहे? स्ट्रोमा कंटेन ब्लड कॅपिलरीज. स्ट्रोमामध्ये ब्लड कॅपिलरीज आहेत. त्यानंतर पॅराफॉलिक्युलर सेल, त्यांनाच काय म्हटलं जातं? सी सेल. पॅराफॉलिक्युलर सेल और दे आर कॉल्ड ॲज सी सेल. या सेल ज्या आहेत त्या प्रेझेंट आहेत. हा जो स्ट्रोमा आहे, या स्ट्रोमामध्ये फर्स्ट थिंग सांगितलं ब्लड कॅपिलरीज आहेत. आणि दुसऱ्या सेल, या सेलना फॉलिक्युलर सेल म्हटलं जातं, ज्या फॉलिकलच्या लायनिंगला आहेत. आणि इथे ज्या सेल प्रेझेंट असतात त्या सेलना पॅराफॉलिक्युलर सेल किंवा त्यांनाच सी सेल असं म्हटलं जातं. डायग्रॅममध्ये ते लेबल दिलेले. हां, आता त्या सगळ्याही थायरॉइड ग्लँडच्या सेल आहेत, फक्त प्रत्येकाचं सिक्रिशन वेगवेगळं आहे. ह्या ज्या फॉलिक्युलर सेल आहेत ह्या थायरॉक्झिन, थायरॉइड ग्लँडचा कोणता हार्मोन आहे? थायरॉक्झिन. ॲक्च्युली 3 हार्मोन सिक्रेट करते थायरॉइड ग्लँड, T3, T4 आणि कॅल्सिटोनिन, असे 3 हार्मोन आहेत. तर त्यातले T3 आणि T4 हे 2 हार्मोन या सेल सिक्रेट करतात, T3 आणि T4. त्यांची नावं नंतर बघूया आपण. आणि इथल्या ज्या पॅराफॉलिक्युलर सेल आहे तो कॅल्सिटोनिन हा हार्मोन रिलीज करतो. सो ह्यांनी रिलीज केलेला कॅल्सिटोनिन आणि थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागे दुसरी ग्लँड कोणती असते? पॅराथायरॉइड ग्लँड. ती नेक्स्ट आपण पाहणार. तर त्या पॅराथायरॉइड ग्लँड पॅराथ हार्मोन सिक्रेट करतात, PTH. आणि या सी सेलनी काय सिक्रेट करणार आहेत? कॅल्सिटोनिन. तर कॅल्सिटोनिन आणि PTH दोन्हीही आपल्या ब्लडची कॅल्शियमची लेवल रेग्युलेट करण्याचं काम करतात. समजलं? ओके. सध्या स्ट्रक्चरमध्ये एवढे पॉईंट लक्षात ठेवा. फर्स्ट, थायरॉइड ग्लँड इज लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. इट इज बायलोब्ड ग्लँड, मीन्स इट इज मेड अप ऑफ 2 लोब. It is present in front of trachea below the larynx. Those 2 lobes are connected to each other with the help of isthmus. Okay, it is non-secretory band. It is richly vascular, means there is high blood capillary supply तिथे असतो. नेक्स्ट, हे जे थायरॉइड लोब आहेत त्याच्या आत काय आहे? थायरॉइड लोब हॅड राउंडेड फॉलिकल कॉल्ड ॲज थायरॉइड फॉलिकल. ओके. आणि हे थायरॉइड फॉलिकल एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी बाजूला काय आहे? कनेक्टिव्ह टिश्यू विच इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. हां, तर ह्या फॉलिकलच्या लायनिंगला ज्या क्युबॉइडल सेल आहेत त्यांना म्हणायचं फॉलिक्युलर सेल. नाही, फॉलिकलच्या लायनिंगच्या ज्या आहेत त्या फॉलिक्युलर सेल आणि स्ट्रोमामध्ये ज्या आहेत त्या पॅराफॉलिक्युलर सेल किंवा त्यांना म्हणायचं सी सेल. प्रत्येकाचे हार्मोन वेगवेगळे आहेत. फॉलिक्युलर सेल T3 आणि T4. हां, कुठल्या? आपल्या नॉर्मल कनेक्टिव्ह टिश्यूमधल्या सेल आहेत. आणि म्हणजे असं इपिथेलियम सारखे शेप हे दिलेले नाही. जसं आपण इपिथेलियममध्ये बघतो स्क्वॅमस, क्युबॉइडल, कॉलमनार, तसं तिथं शेप नाही दिलेला. सो कनेक्टिव्ह टिश्यू आहे आणि त्याच्या सेल आहेत ज्या कॅल्सिटोनिन हा हार्मोन सिक्रेट करणार आहे. समजलं इथपर्यंत? ओके. त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे हां कनेक्टिव्ह टिश्यूचं, कनेक्शन हे फंक्शन आहे. एकच मिनिट.